क्रोधाद भवती सम्मोह सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. माणसाचा विनाश फक्त एकटा शत्रू करू शकतो त्याचा. कोणता माहिती आहे का? क्रोध. अतिक्रोध, अतिशय राग. ही घटना तुम्हाला चांगलीच माहिती आहे. काल परवाच घडली. मुंबईत 22 वर्षाच्या एका मुलाला एका व्यक्तीने थोड्याशा क्षुल्लक कारणावरून, पाऊस पडतोय, तो मुलगा म्हटला रेल्वेचा दरवाजा बंद करू, आपण लोकल ट्रेनचा दरवाजा बंद करू जेणेकरून आपण भिजणार नाही, अशा प्रकारचं तो वक्तव्य बोलला. आता तो माणूस खरोखर फ्रस्ट्रेटेड असेल. त्या व्यक्तीने काय करावं? त्याला राग आला. जसा राग आला त्याने एक प्रकारचं धारदार शस्त्र काढलं बॅगेतून आणि त्या मुलाला संपवून टाकलं. म्हणजे मी ज्यावेळेस तो व्हिडिओ पाहिला, बापरे, हृदयात असं एकदम कळच उठली की एक व्यक्ती असंही करू शकतो. तर मला विचार आला की इतक्या टोकाचं पाऊल त्याने कसं उचललं असेल. तर याचा एकमेव कारण आहे अतिक्रोध, अतिराग. तर मित्रांनो, काळजी घ्या. राग येणं साहजिक आहे, पण अतिराग बिलकुल चांगला नाही. त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला फक्त आणि फक्त एकच सहारा आहे, विठ्ठल भक्तीचा. ज्याला खरोखर भगवत भक्ती प्राप्त आहे, ज्याला खरोखर एका योग्य गुरुचं मार्गदर्शन आहे, जो आध्यात्मिक मार्गाचा पथिक आहे ना, तोच रागावर नियंत्रण मिळू शकतो. मग बघा आपलं कल्याण कसं करायचं. तर लवकरात लवकर तुम्ही भगवंताची शरण घ्या आणि आपलं जीवन चांगलं करा. बाकी योग्य संस्कार असले तर योग्य भविष्य ठरेल किंवा येणारी पिढी चांगली होईल. तर घरबसल्या मिळवा माझं स्वलिखित मूल्यवर्धन संस्काराचं पुस्तक. गर्भवती स्त्रिया असो का लहान मुलं असो का वृद्ध असो, प्रत्येकासाठी लागू होणारं पुस्तक आहे. याच्यामध्ये तुम्हाला हरिपाठ, हनुमान चालिसापासून श्लोक रिसायटेशन, शाळेत कसा अभ्यास करायचा, मुलांसाठी कशा प्रकारे त्यांनी आपलं जीवन संस्कारक्षम करावं, हे त्याच्यात आहे. बाकी नंबर दिला आहे, व्हॉट्सअप करा, कॉल करा, पोस्टाने घरपोच पुस्तक येऊन जाईल.